हॅलो फ्रेंड्स, मी रमेश माटे. आज आपण सायन्स पार्ट 2 इयत्ता 10वी मधील द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील महत्त्वाचा असा घटक पाहतोय. तर चला पाहूया मायटॉसिस म्हणजे काय आपण हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की मायटॉसिस आणि मिओसिस अतिशय कठीण वाटणारे असे घटक आहेत, पण मी नक्की खात्री देतो की हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मायटॉसिस म्हणजे काय हे व्यवस्थित समजलेलं असेल. तर चला मित्रांनो, माझ्यासोबत मायटॉसिस म्हणजे आपण बघणार आहे. तर मायटॉसिस पाहत असताना आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, मायटॉसिसच्या अगोदर सेल डिव्हिजन म्हणजे काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, सेल डिव्हिजन तुम्हाला चित्रात दिसत असेल इथे पाठीमागे. तर सेल हा डिव्हाइड होताना दिसतोय, त्याचं न्यूक्लियस काय होताना दिसतोय, तर स्प्लिट होताना दिसतोय. म्हणजेच काय होणार आहे मित्रांनो, तर सेल डिव्हिजन मध्ये पेशीचं विभाजन होत असतं. म्हणजेच तुमच्या समोर साईडला पहा एक सेल दिसतोय. पहा कसा छानसा सेल दिसतोय तुम्हाला. त्यामध्ये न्यूक्लियस आहे. त्याचं मिटॉसिस किंवा मिओसिस पद्धतीने, मिटॉसिस म्हणजे सूत्री विभाजन आणि मिओसिसचा अर्थ आहे अर्धगुणी सूत्री विभाजन. तर मित्रांनो, नेमकं या मिटॉसिसमध्ये घडतं काय, तर त्या अगोदर सेल डिव्हिजन यामध्ये एक सेल आहे. तर त्या सेलचं रूपांतर काय होणार आहे मित्रांनो, दोन सेलमध्ये होणार आहे. आणि दोन्ही सेल हे एकमेकांना आयडेंटिकल असू शकतील किंवा त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन असू शकेल. आपण हे नंतर पाहणारच आहे. तर तुमच्या साईडला पहा एक सेल आहे. त्या सेलचे रूपांतर दोन सेलमध्ये झालेलं आहे. म्हणून तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा छोटे छोटे बाळ होता, आत्ता मात्र तुम्ही 10वीला 15-16 वर्षाची मुलं आहात, तर तुम्ही छोटे बाळ नाही. तर का नाही, तर तुमच्यामध्ये झालेल्या त्या सेल डिव्हिजनमुळे शक्य आहे. कुठलंही बाळ त्याची वाढ होते, ग्रोथ होते. म्हणजे काय होते, तर त्यांचं सेल डिव्हिजन होत असतं. तर ते सेल डिव्हिजन पाहत असताना पहा मित्रांनो, त्याचे दोन प्रकार पाहणं गरजेचं आहे. तर पहा साईडला सेल डिव्हिजन, विच आर टू डिफरंट टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मिटॉसिस अँड सेकंड वन इज अ मिओसिस. तर पहा, मिटॉसिस म्हणजे नेमकं कुठं घडून येतं. आपलं शरीर आहे, त्या शरीरातच मिटॉसिस आणि मिओसिस घडून येणार आहे. तर मिटॉसिस हे स्टेम सेल ॲज वेल ॲज सोमॅटिक सेलमध्ये घडून येतं. स्टेम सेल आपण प्रकरण क्रमांक 8 मध्ये पाहणार आहे, सायन्स पार्ट 2 मध्ये. आणि सोमॅटिक सेलला कायिक सेल असं म्हणतात, कायिक पेशी. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये दोन सेल सोडून, म्हणजेच मेलमध्ये असणारा स्पर्म सेल आणि फिमेलमध्ये असणारा एग्ज सेल हे सोडून सगळे सेल हे काय असतात, सोमॅटिक सेल असतात. स्टेम सेल बाळाचा जन्म झाल्यानंतर ॲट द बर्थ टाइम ऑफ अ चाइल्ड, अंबलिकल कॉर्ड म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेम सेल दिसत आहेत. तर पहा मित्रांनो, स्टेम सेल आपण पाहतोय. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल हे कुठे दिसतात, तर मिटॉसिसमध्ये दिसतात. तुम्हाला पहा दिसत असतील इथे. तर तिथे तुम्हाला ब्लड सेल दिसत आहेत सोमॅटिक सेलमध्ये. त्याचबरोबर फॅट सेल आहे, स्टेम सेल आहे, एक मुलाचं बॉडी पार्ट तुम्हाला दिसते छानपैकी. त्यामध्ये जे सगळे शरीरामध्ये सेल असतात एक्सेप्ट स्पर्म एग्ज सेल, जे तुम्हाला मेल आणि फिमेलमध्ये आढळतात, तर ते सोडून बाकीचे सगळे काय असणार आहे, तर सोमॅटिक किंवा स्टेम सेल असतात. आणि त्याच वेळी दुसरं सेल आपण पाहतो वरच्या बाजूला. तर तिथे जे असे वळवळ करणारे दिसत आहे ते स्पर्म आहे, ते मेलमध्ये आढळतात. अँड सेकंड वन विच इज कॉल्ड एग्ज सेल, विच प्रेझेंट इन द ओव्हरीज ऑफ द फिमेल. टेस्टीजमध्ये आढळणारे कुठले आहेत मित्रांनो, टेस्टीजमध्ये ते स्पर्म आढळतात. त्याला ते फर्टिलाइज करण्यासाठी चाललेले आहेत. तर ते जर्म सेल म्हणतो आपण, त्यालाच आपण सेक्स सेल सुद्धा म्हणतो. त्यामुळंच रिप्रोडक्शन प्रोसेस घडत असते. तर तो भाग आपण मिओसिस पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण जास्त भर देतोय तो म्हणजे मिटॉसिसकडे. चला मित्रांनो, आपण एक्झॅक्टली मिटॉसिस म्हणजे काय पाहणार आहे.
तर पहा तुमच्या समोर ते पाहण्या अगोदर एक सेल तुमच्या समोर दिसत आहे. किती छानसा सेल तुम्हाला दिसतंय पहा. त्यामध्ये सगळे भाग तुम्हाला माहिती आहेत. वरच्या बाजूला जे परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे ते सेंट्रॉइल आहे. त्याचबरोबर सेल मेम्ब्रेन आउटरमोस्ट कव्हरिंग असतं अॅनिमल सेलमध्ये. त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आतल्या बाजूला न्यूक्लियसचं जे भाग दिसतंय त्याच्या इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर न्यूक्लिओलस आहे आणि आतमध्ये तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड दिसत आहेत. तर हे सर्वसाधारणपणे कुठल्याही सेलमध्ये असणारे हे घटक असतात. आणि जे सगळा ब्ल्यू कलरचा दिसतो तो सायटोप्लाझ्म आहे, त्याला आपण जीवद्रव्य असं म्हणतो. आता हे तुम्हाला माहीत झाल्यानंतर पुढे आपण पाहणार आहे या सेलचं डिव्हिजन कसं होणार आहे. हाऊ द सेल्स आर डिवाइड. ॲक्च्युली सेल डिव्हिजन होण्या अगोदर कुठल्याही गोष्टीमध्ये काय घडत असतं, 2 सेल 2N पासून 4N ची निर्मिती होत असते. तर आपण पाहणार आहे की नेमकं इथं घडणार काय आहे. तर पहा मित्रांनो, आपण पुढे जातोय. आता इथे पाहत असताना तुम्हाला आत्ता सांगितलं मिटॉसिसचे 2 स्टेजेस आहेत. ते 2 स्टेजेस कुठले आहेत ते पाहणं गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, पाहतोय आपण मिटॉसिसचे स्टेजेस. पहिली स्टेज मिटॉसिसचे 2 स्टेजेस असणार आहेत. पहिली स्टेज तुमच्या समोर दिसत असेल कार्योकिनेसिस. कार्यो म्हणजे न्यूक्लियस केंद्रक आणि कॅनॅसिस म्हणजे डिव्हिजन. तर पहिल्यांदा काय होणार आहे तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं अँड त्याच्यामध्ये स्टेजेस तुम्हाला दिसत आहेत. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. त्याच वेळी मित्रांनो तुमच्यासमोर वरच्या बाजूला एक साईडला चित्र दिसतंय. ते जे आहे त्याला आपण म्हणतो पार्ट 2 दॅट इज कॉल्ड सायटोकिनेसिस. सायटो म्हणजे सायटोप्लाझ्म, कॅनॅसिस म्हणजे त्याचे डिव्हिजन. तर जीवद्रव्याचं काय होत असतं तिथे डिव्हिजन होत असतं. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट स्टेजेस ऑफ मिटॉसिस. तर नक्कीच तुम्हाला हे भाग समजलेलाच असेल. पुढचे सुद्धा भाग निश्चित समजणार आहे मित्रांनो. माझ्या समोर तुम्ही राहायचंय सोबतच. सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत नक्कीच क्लिअर होतील याची मी खात्री देतो. तर चला आता आपण पाहतोय फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट फेज जो सांगितला होता प्रोफेज. प्रोफेज म्हणजे सुरुवातीचं जे आहे स्टेज त्याला प्रोफेज असं म्हणतो. नेमकं प्रोफेजमध्ये काय होतं पहा. सो लुक ॲट द पिक्चर. देयर इज ऑन पिक्चर. तुम्हाला एक पिक्चर दिसत असेल. वरच्या बाजूला सेंट्रॉइल दिसतोय, न्यूक्लिओलस दिसत आहेत आणि नेमकं पहा आतमध्ये तुम्हाला काय दिसत असेल. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय दिसतं. न्यूक्लियसमध्ये जे डीएनए असतो, डीएनए डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्या डीएनए मध्ये जे लहान 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 दोरीसारखे आकाराचे असतात त्याला आपण थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणतो. तर ते थ्रेड लाईक स्ट्रक्चरचं काय होत असतं कंडेन्सेशन होण्यास सुरुवात होते. थ्रेड लाईक स्ट्रक्चरचे काय होण्यास सुरुवात होते कंडेन्सेशन. त्याला आपण वलीकरण म्हणतो किंवा त्याला फोल्डिंग असं म्हणतो. तर जे तुम्हाला दोरीसारख्या आकाराचे दिसत आहेत त्यांचं आता फोल्डिंग होताना दिसतं. अँड फाईल फोल्डिंग हळूहळू त्याचं क्रोमोझोम्समध्ये निर्मिती होत असते. पहा मित्रांनो झालेला बदल. नाव आफ्टर कंडेन्सेशन क्रोमोझोम्स दिसत आहेत बिकम्स शॉर्ट. कारण की ते जाड होतात आणि शॉर्ट आणि थिक होतात. थिक झाल्यानंतर ते स्टार्ट अपियर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. पहा तुम्हाला ब्ल्यू आणि एक रेड कलरचं दिसत आहेत पण त्याच्या सोबत अजून एक दिसतो म्हणजे ते सिस्टर क्रोमॅटिड आहेत. सिस्टर म्हणजे त्यांचे अर्धगुणी जे आहेत ते अर्धगुणी दोन झालेले आहेत. त्याचा एक सिस्टर क्रोमॅटिड तयार झालाय आणि दुसऱ्याचा सुद्धा सिस्टर क्रोमॅटिड तयार झालाय. सो क्रोमोझोम्स बिकम्स शॉर्ट. जे सुरुवातीला कंडेन्सेशन झालं थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्याचं रूपांतर शॉर्ट थिक झालेलं आहे आणि ते अपियर आणि दुसऱ्या सुरुवात होत असते. आणि त्यानंतर पहा पुढे काय घडतं मित्रांनो. सी हिअर लुक ॲट हिअर देर इज अ सेंट्रॉइल. वरच्या बाजूला पहा मागच्या ह्याच्यामध्ये एकच सेंट्रॉइल होता, आता तुम्हाला 2 दिसत आहेत. म्हणजेच सेंट्रॉइल डुप्लिकेट म्हणजे सेंट्रॉइल काय झालेले 2 झालेले आहेत. एकाचे सेंट्रॉइल 2 झाले आणि ते सेंट्रॉइल आता तिथं गप्प बसणार नाहीत. दीज आर मूव्ह टुवर्ड्स वेअर अपोजिट पार्ट ऑफ द सेल. बघा ईच सेंट्रॉइल वर 2 होते डुप्लिकेट केल्यानंतर दीज आर मूव्ह टुवर्ड्स पोल ऑफ द सेल. त्या दोन्ही सेलच्या सोबत गेलेले आहेत. अँड हिअर तुम्हाला आतमध्ये सिस्टर क्रोमॅटिड दिसत आहे. साईडला न्यूक्लिओलस आहे. ते काय होण्यास सुरुवात होते मित्रांनो हळूहळू डिसअपियर होण्यास सुरुवात होत असते. पहा तिथे आता थोडं फिक्कट झालेलं आहे. त्याचं न्यूक्लियसचं सुद्धा राऊंड पहा
चमकदार होता आता चमकदार नाही आहे. म्हणजेच काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपिअर, हळूहळू डिसअपिअर होण्यास सुरुवात होते. तर ही स्टेज जी होते ते सगळे प्रोफेजचे होते. प्रोफेज अतिशय सोपा आहे, अतिशय तुम्ही सहज रिवाइज करा, लक्षात येईल. प्रोफेज नंतर पुढच्या स्टेजकडे आपण जातोय, तो स्टेज आहे मेटाफेज, मध्य अवस्था म्हणतोय. सो आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कुठंपर्यंत येऊन थांबलेलो आहोत आपण. तर ऑलरेडी काय झालेलं होतं, त्यामध्ये न्यूक्लिओलस न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसअपिअर होण्याच्या मार्गावर होते. सेंट्रॉइड आर अपोजिट पोल्स. आता यामध्ये तुम्हाला दिसत आहे हिअर स्ट्रिक्टली न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर. बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे बाहेरचा जो चमक डॉट डॉट लाईन होते ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत. अँड नॉट ओनली दॅट, विच वन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस सुद्धा पूर्णपणे डिसअपिअर आहे. बघा तिथे तुम्हाला गोल जे होता रेड कलरचा जो डिसअपिअर झालेला आहे. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपिअर. सो क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. पहा, मागच्या इथं काय थोडं कमी पडलं होतं कंडेन्सेशन होण्यासाठी, वलीकरण होण्यासाठी किंवा थिक होण्यासाठी, तर संपूर्ण ते तयार झालेलं आहे. अँड हिअर सिस्टर क्रोमॅटिड सोबत ते दिसत आहेत. सो क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन हिअर अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल. पूर्णपणे दृश्य दिसत आहेत. फक्त इथं न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन मात्र टोटली डिसअपिअर झालेलं आहे, पडून गेलेले आहे तसं समजूया आपण. त्यानंतर आपण पुढे जातोय मित्रांनो. आफ्टर देन त्याच्यात काय बदल होतो पहा. आता बदल तुम्हाला दिसतोय, जे तुमचे सिस्टर क्रोमॅटिड आहे ते कुठे गेलेले आहेत पहा, पॅरलल दिसत आहेत. आणि ऍक्च्युअली एका सेलमध्ये 23 पेयर्स असतात. इथं फक्त 2 पेयर्स तुम्हाला दिसत आहेत, कारण की जागेच्या आपण 2च दाखवतोय. बट देर आर टोटल 23 पेयर्स इन each ह्युमन बीइंग. सो ऑल क्रोमोझोम्स ते तुम्हाला साईडला दिसत आहेत. ऑल दीज क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे विषुवृत्त. जसं पृथ्वीला विषुवृत्त आहे तसं या सेलला मधोमध एक काय सेंट्रल प्लेन आहे. त्या सेंट्रल प्लेनला दोन्ही जे दिसत आहेत तुम्हाला सिस्टर क्रोमॅटिड कशा झालेले आहेत, टोटली अरेंज्ड इन अ पॅरलल. बघा, एकमेकांना समांतर तुम्हाला दिसत आहेत. अँड नाव नेक्स्ट स्टेज ते काय होणार आहेत पहा मित्रांनो. चित्रात बदल झालेला आहे. नाव 2 सेंट्रॉइड साईडला आहेत. त्या सेंट्रॉइड मधून काय आलेलं आहे तर स्पिंडल फायबर आहे. त्याला आपण फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर सुद्धा म्हणतो. प्रथिनांचं बनलेलं. ते कुठून आलेलं आहे मित्रांनो, तर ते 2 सेंट्रॉइड मधून कुठून गेलेलं आहे, ते दोन्ही जे गेलेले ते सेंट्रोमियर मधून गेलेले आहेत. पहा, प्रत्येक क्रोमोझोम्सला सेंट्रोमियर असतो मिडलला. सो स्पेशल टाइप्स ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स दॅट इज कॉल्ड स्पिंडल फायबर, त्याला तंतुकुर्ग म्हणतात, आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमियर. त्या सेंट्रोमियर मधून गेलेले आहेत ऑफ ईच क्रोमोझोम्स बोथ ऑफ सेंट्रॉइड. आता त्यांना स्प्लिट करणार आहेत. पहा, त्यांना पुढच्या स्टेजमध्ये एनाफेज कडे जातोय आपण. पहा, एनाफेज मध्ये पुढची स्टेज आहे. तर जे सिस्टर क्रोमॅटिड होते ते स्प्लिट होत आहेत. तर पहा, सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड्स आर अवे फ्रॉम इच अदर. बघा, सेपरेट होताना दिसत आहेत. वर रेड कलरचे आणि खाली ब्ल्यू कलरचे दोन्हीही सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेले आहेत बिकॉज ऑफ दॅट स्पिंडल फायबर अँड दॅट सेंट्रॉइल. आता त्यानंतर ते पुल जे दोन्ही साईडला आहेत, बघा कोण आहे, सेंट्रॉइल. ते गप्प बसणार नाहीयेत. ते कोणाला खेचणार आहेत, त्या सिस्टर क्रोमॅटिडला आपल्याकडे खेचणार आहेत. पहा, तुम्हाला खेचताना दिसत आहेत असे. सो दे आर पुल टुवर्ड्स ईच क्रोमोझोम सेपरेट अँड दे आर पुल अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. ते स्पिंडल फायबर त्या दोघांनाही अपोजिट साईडला, त्यांच्या दोघां साईडला ते खेचताना तुम्हाला दिसत आहेत. अँड दे आर पुल अवे फ्रॉम इच अदर. आणि ते पहा अशा पद्धतीने पुल करतायत. दे आर लाईक ॲज अ बंच ऑफ बनाना. त्यांचं स्ट्रक्चर ते तुम्हाला दिसतंय टोटली फुल ऑफ बंच ऑफ बनाना. केळी तुम्ही पाहिला असेल, पहा वर केळी येत आहे, खायचं नाही आहे कोणी पण. तर ते केळीचे आकाराचे काय झालेले आहेत, ते बंच ऑफ बनाना सारखं स्ट्रक्चर झालेलं आहे. सो क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अपियर लाईक बंच ऑफ बनाना. इन दिस वे each set of chromosomes reach at the 2 opposite pole. पहा, पूर्णपणे अपोजिट पोलला येताना दिसतात. हे सगळं अनाफेज मध्ये घडून येतं. अँड आफ्टर देन डिअर फ्रेंड्स वी आर मूव टुवर्ड्स व्हॉट अबाउट टेलोफेज. मित्रांनो, टेलोफेज कडे आपण आलेलो आहे, शेवटचा आहे. काय घडतंय आता, बंचा बनाना तर झालेला आहे. आता राहिलं काय, तर पहा 2 जे दिसताय तुम्हाला मध्ये इक्वेटोरियल प्लेन तर आहेच आहे, सेंट्रॉइल आहे आणि इथं मात्र कंडेन्सेशन होताना दिसतंय. म्हणजे सुरुवातीला
प्रोफेजमध्ये काय झालं त्याचं विरुद्ध इथं घडतंय. दॅट इज क्रोमोझोम्स विच हॅव रीच अपोजिट पोल्स. बघा त्या अपोजिटला गेल्यानंतर दीज सेल नाऊ स्टार्ट टू डिकंडेन्स. डी म्हणजेच अनफोल्डिंग करण्यास सुरुवात होतात. अँड ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनव्हिजिबल. पहा ते दोरीसारखे परत पूर्वीसारखे आणि थिन होत आहेत आणि इनव्हिजिबल म्हणजे हळूहळू अदृश्य होण्याच्या मार्गावर आहेत इक्वेटोरियल प्लेनच्या दोन्ही बाजूला. आणि पुढे काय घडतं पहा. आफ्टर दे नेक्स्ट व्हॉट हॅपन, देर इज 2 सेल्स आर फॉर्म. पहा आणि त्यांच्या भोवती काय आलेलं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आलेला आहे. आतमध्ये मग थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. सो सी हिअर नाव न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्मड अराउंड ईच ऑफ द क्रोमोझोम. दोघांच्याही भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाला. सो 2 डॉटर न्यूक्लियस आर फॉर्मड. बघा एकापासून आता 2 झालेले आहेत पण अजून पूर्णपणे ते फुटलेले नाहीत किंवा अलग झालेले नाहीत. त्यांचा सायटोप्लाझ्म तसाच आहे, फक्त त्यांचं न्यूक्लियस इथं काय झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. देअरफॉर डिअर फ्रेंड्स सी हिअर नाव आता अजून काय बदल झाला पहा. न्यूक्लियस तर आलेलाच आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तर आलेलंच आहे, न्यूक्लिओलस सुद्धा आलेलं आहे. पहा मध्ये तुम्हाला दोन्ही ठिकाणी परत काय दिसत आहेत मित्रांनो, लुक दॅट इज अ न्यूक्लिओलस. न्यूक्लियस ऑल्सो अपीअर्स इन सच अ डॉटर न्यूक्लियस. दोन्ही डॉटर न्यूक्लियस मध्ये आले. स्पिंडल फायबर पूर्णपणे गेलेले आहे. बघा जे जे मध्ये होतं सेंट्रोमेअर मध्ये जात होता दॅट स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर. पूर्णपणे संपल्यानंतर आपण जातोय पुढच्या भागाकडे. दॅट इज पहा त्यांच्या साईडला परत कोण आलेला आहे मित्रांनो. पहा जसं सुरुवातीचा जो सेल होता त्याप्रमाणे 2 नवीन सेल दिसत आहेत. तिथं न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, सेंट्रॉइल आहे, थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज लुक लाईक सिमिलर टू इट्स ओरिजिनल दॅट इज पॅरेंट सेल. पण अजून त्याचा सायटोप्लाझ्म मात्र डिवाइड झालेला नाही. इथे मला वाटतं टेलोफेज संपला म्हणजेच कार्योकिनेसिस तिथं संपलेलं आहे. आपण पुढच्या भागाकडे जातो. सायटोकिनेसिस. सायटो म्हणजेच सायटोप्लाझ्म, त्याला जीवद्रव्य असं म्हणतो, आणि किनेसिस म्हणजे डिव्हिजन. पहा मित्रांनो तुमच्या समोर काय दिसतं इथं, सेल वरच्या बाजूला पहा सेलचं डिव्हिजन होताना तुम्हाला दिसतंय. पहा दी सायटोप्लाझ्म डिवाइड. आता सायटोप्लाझ्म डिवाइड होणार आहे. नॉच वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला खाच मारल्यासारखं तुम्हाला दिसतंय, त्यालाच आपण नॉच असं म्हणतो. हे कुणा घडून येतं, दिस हॅपन्स इन द ॲनिमल सेल. सो सायटोप्लाझ्म डिवाइड बाय सायटोकिनेसिस and 2 new cells are formed which are called daughter cell. And here what happened, notch is formed. notch तयार झालेला आहे आणि नॉच हा अजून कसा होणार आहे, डीपनली जाणार आहे. डीपनली म्हणजे अजून जास्त खाच निर्माण झाला. अ नॉच इज फॉर्मड ॲट द इक्वेटोरियल प्लेन विच डीपन्स ग्रॅज्युअली. आता फक्त सायटोप्लाझ्म तुटण्याच्याच मार्गावर आहे, थोडं शिल्लक आहे. सो डीपन्स ग्रॅज्युअली अँड फायनली मित्रांनो आता जे आपल्याला हवंय ते मिळणार आहे. ते म्हणजे 2 डॉटर सेल्स आर सेपरेटेड. पूर्णपणे सेपरेट होताना दिसत आहेत. बघा आनंद उत्सव माना, कारण की एका सेल पासून 2 सेल आपल्याला मिळालेले आहेत. तर सायटोकिनेसिस मध्ये काय झालं, ड्यू टू सायटोकिनेसिस 2 सेल्स आर फॉर्मड. नॉच हे ॲनिमल मध्ये घडून येतं, बट इन केस ऑफ प्लांट सेल, प्लांट मध्ये मात्र काय घडतं बघा मित्रांनो, इन्स्टेड ऑफ नॉच, आता इथं नॉच नाही तर सेल प्लेट तयार झालेले आहेत. हे ॲनिमल्स नसून प्लांट सेल्स मध्ये घडतात. पहा आता इथं कशा पद्धतीने काय तयार होत आहे. बघा इन केस ऑफ प्लांट सेल इन्स्टेड ऑफ नॉच अ सेल प्लेट इज फॉर्मड एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेल. द सायटोकिनेसिस इज कम्प्लिटेड. इथं सायटोकिनेसिस कम्प्लीट होतो आणि मिडलला बरोबर एक काय तयार झालेला सेल प्लेट, एक लाईन तयार झाली आणि त्यामुळे 2 सेल हे सेपरेट होतात. अशा रीतीने सायटोकिनेसिस मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, 2 सेल्स आर फॉर्म्स. अशा रीतीने फर्स्ट आणि सेकंड दोन्ही मेथड झाल्यानंतर वेअर धीज आर युज्ड, मिटॉसिसचा वापर खरंच कुठे झालेला आहे पहा. मिटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. पहा या सगळ्या आपल्या शरीरामध्ये जे सेल्स आहेत त्याची ग्रोथ कोणामुळे होतं, मिटॉसिसमध्ये होत असतं. स्पेशली बघा इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर रिस्टॉरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. इमॅटिएट म्हणजेच काय, इमॅटिएट याचा अर्थ आहे झीज झालेली बॉडी. या सेलमुळे भरून येते. वुंड हिलिंग, जखमा सुद्धा भरून येतात. पहा तुम्हाला इथं प्रत्यक्षात एक पिक्चर दिसतंय, जखम झालेली आहे ती जखम कमी होताना तुम्हाला आढळते. वुंड हिलिंग होतं. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल, रक्ताची निर्मिती या मिटॉसिसमध्येच घडून येते. सर मिटॉसिस हे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये घडून येतं. सगळं मित्रांनो तुमच्या लक्षात आलंय. खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, कारण की याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थित पिक्चरसही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर नक्कीच
मी आशा व्यक्त करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल, तुम्ही शेअर कराल, लाईक कराल आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक कराल. परत भेटणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिओसिस म्हणजे काय हे पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.